अकोल्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबी योजनेचा निधी वळता शेतकऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण आंदोलनामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण। परभणीच्या फुकट गावात शिवरस्ता अतिक्रमणामुळे बंद, यामुळे ऊस वाहतूक ठप्प, शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान, रस्ता मोकळा करण्याची शेतकऱ्यांची तहसीलदाराकडे मागणी, अन्यथा आंदोलनाचा इशारा। धाराशिवमध्ये रस्त्यांच्या कामासाठी 3 तरुणांचं आमरण उपोषण, 3 वर्षांपासून काम रखडल्यानं तरुणांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण, संबंधित कंत्राटदारावर कायदेशीर कारवाईची मागणी। वाशिममध्ये सार्वजनिक वितरण व्यवस्थेत धान्य कोट्याची कमतरता, नव्यानं शिधापत्रिका मिळालेल्या धारकांना थेट फटका। मार्गशीर्ष महिन्यात रत्नागिरीच्या फुल बाजारामध्ये मोठी आर्थिक उलाढाल, बाजारात फुलं आणि फळांची मागणी वाढली। आज शेवटचा गुरुवार, बाजारपेठेमध्ये खरेदीसाठी मोठी गर्दी। बीडच्या आष्टीतील महेश सहकारी कडा साखर कारखान्याच्या गाळप हंगामाला परवानगी मिळाली। कारखाना सुरू करण्यासाठी आंदोलन केलेल्या आमदार भीमराव धोंडे यांचा शेतकऱ्यांकडून सत्कार। गडचिरोलीत लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड कडून कौशल्य विकास प्रशिक्षण संस्थेची सुरुवात, कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बी प्रभाकरन यांच्या हस्ते संस्थेचे उद्घाटन। ॲडव्होकेट नितीन पंडित यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी पार, पुढील सुनावणी 14 जानेवारीला, तर तपोवनात वृक्षतोडीला 15 जानेवारीपर्यंत स्थगित। पुण्यात पीएमपीएलच्या ताफ्यात 25 डबल डेकर बसची भर, शहरातील विविध भागांमध्ये यशस्वीरित्या चाचणी, एप्रिल ते मे महिन्याच्या दरम्यान बस दाखल होणार। नागपुरात सीतावर्डी लोकमत चौक आणि पंचशील चौक परिसरात भिक्षेकरी पकड मोहीम, मोहिमेदरम्यान 4 बालकांसह एकूण 15 भिक्षेकरी यांना ताब्यात घेण्यात आले। मास्टर आर्ट कॉम्पिटिशन चित्रकला स्पर्धेत रत्नागिरीतील सार्थक कोतापकर देशात प्रथम, सार्थकनं शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन यांचं चित्र साकारलंय। आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी लातूर मनपा विरुद्ध जनहित याचिका, पालिकेतील अधिकाऱ्यांना 17 जानेवारीपर्यंत उत्तर देण्याचे आदेश। चंद्रपुरातील उथळपेठ गाव राज्यातील पहिलं 100% सौर ऊर्जा ग्राम, मंत्री सुधीर मुनगंटीवारांच्या हस्ते प्रकल्पाचं लोकार्पण करण्यात आले। गावातील सर्व 180 घरांवर सौर ऊर्जा पॅनल उभारण्यात आले। ठाकरेंच्या शिवसेनेला छत्रपती संभाजीनगरमध्ये पुन्हा धक्का, ठाकरेंच्या शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख माजी नगरसेवक विनायक पांडे यांचा भाजपमध्ये प्रवेश, अतुल सावे यांच्या उपस्थितीत केला भाजपमध्ये पक्षप्रवेश। सिडकोमधील 4500 कोटी रुपयांच्या जमीन घोटाळा प्रकरणाची चौकशी होणार आहे। रोहित पवारांनी केले होते मंत्री क्षीरसाटांवर घोटाळ्याचे आरोप, चौकशीसाठी राज्य सरकारकडून समिती गठीत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।